नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थी ज्या भरतीची वाट बघत होते ती म्हणजे पोलीस भरतीची ॲड आलेली आहे आणि फॉर्म भरणेसुद्धा सुरू झालेले आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीशी संबंधित जाहिरातीमध्ये ज्या काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्या आपण बघणार आहोत. महत्त्वाची तारीख, फी किती असणार आहे, डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत याबद्दलची आपण थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पोलीस शिपाई चालक, बँड्समॅन, सशस्त्र पोलीस, कारागृह पोलीस भरती 2024-2025 करिता उमेदवारांसाठी सूचना. इथं खाली महत्त्वाची दिनांक व वेळ दिलेली आहे. ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आहे. दिनांक 29/10/2025. ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक व वेळ 30/11/2025. 30 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकणार आहे. खाली परीक्षा शुल्क दिलेलं आहे. सर्व पोस्टसाठी जसं की पोलीस शिपाई असेल, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, बँड्समन, कारागृह शिपाई या सर्वांसाठी समान फी असणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे 450 रुपये, मागास प्रवर्गासाठी असणार आहे 350 रुपये. सदरचे शुल्क न परतावा आहे. कोणत्याही कारणाने रिफंड मिळणार नाही. सर्वसाधारण सूचना इथं खाली दिल्या आहेत. जे आवश्यक वाटेल ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून इथं वाचू शकता. आवश्यक कागदपत्रे दिलेली आहेत तिथं. यामध्ये सर्व आवश्यक ते प्रमाणपत्रे व कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी उमेदवारांनी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. यामध्ये आहे SSC HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र, जन्मदाखला असेल, अधिवास प्रमाणपत्र, डॉमिसाईल सर्टिफिकेट, त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र MSCIT, खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी सादर केलेली पोचपावती, नॉन क्रिमिलियर, माजी सैनिक डिस्चार्ज प्रमाणपत्र, तसेच कारागृह दलाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र, त्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पोलीस पाल्य प्रमाणपत्र, अनाथाबाबतचे प्रमाणपत्र, अंशकालीन प्रमाणपत्र, EWS प्रमाणपत्र, SC-BC प्रमाणपत्र, NCC प्रमाणपत्र हे सर्व इथं आवश्यक असणार आहे. त्यानंतर पोलीस शिपाई गट क याबद्दलची माहिती दिलेली आहे. तुम्ही इथं व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. सेवा प्रवेश नियम दिलेले आहेत. वयोमर्यादा दिलेली आहे. अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक म्हणजेच दिनांक 30/11/2025 रोजी किमान व कमाल वयोमर्यादा खालीलप्रमाणे राहील. इथं प्रवर्ग दिला आहे. किमान वयोमर्यादा आणि कमाल वयोमर्यादा यामध्ये दिलेली आहे. खुल्या प्रवर्गासाठी 28 वर्ष आणि मागास प्रवर्गासाठी आहे 33 वर्ष. प्रकल्पग्रस्त उमेदवार 45, भूकंपग्रस्त 45, माजी सैनिक उमेदवारांच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक 3 वर्ष इतका राहील. पदविकाधारक अंशकालीन उमेदवार यांच्यासाठी आहे 55 वर्ष. त्यानंतर अनाथ उमेदवारांसाठी आहे 33 वर्ष. त्यानंतर समांतर आरक्षणाअंतर्गत येणारे प्रवर्ग यामध्ये इथं दिलेले आहे कोणासाठी किती वयोमर्यादा आहे. इथं दिलं आहे शासन आदेश क्रमांक पोलीस 1125 दिनांक 17/10/2025 अन्वये दिनांक 1 जानेवारी 2022 पासून सुरू होणाऱ्या आणि
31 डिसेंबर 2025 रोजी संपणाऱ्या कालावधीमध्ये ज्या उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली आहे असे सर्व प्रवर्गाचे उमेदवार निवडीद्वारे उक्त पदासाठी सन 2024 व सन 2025 या कॅलेंडर वर्षातील रिक्त पदे भरण्यासाठी घेण्यात यावयाच्या भरती प्रक्रियेकरिता एक वेळची उपाययोजना म्हणून पात्र असतील. शैक्षणिक अर्हता इथं दिलेली आहे. SSC असेल, HSC असेल. त्यानंतर पदवीबाबत दिलेला आहे. शारीरिक पात्रता आहे. महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार. उंची आहे महिलांसाठी 155 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी. पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी. तृतीयपंथीयांसाठी इथं दिलेलं आहे. स्वतःची लिंग ओळख महिला तृतीयपंथी अशी केलेल्या उमेदवारांसाठी व्यक्तींसाठी 155 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी. स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या व्यक्तींसाठी 165 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी. छाती दिलेली आहे पुरुष उमेदवारांसाठी न फुगवता 81 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक 5 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावा. तृतीयपंथीयांसाठी तर दिलेला आहे. अन्य अर्हता इथं दिले आहेत. शारीरिक चाचणी. महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी सुधारित केलेल्या तरतुदीनुसार पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची खालीलप्रमाणे 50 गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाईल. 50 गुणांची शारीरिक चाचणी आहे. यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी, इथं महिला उमेदवारांसाठी. पुरुष उमेदवारांसाठी आहे 1600 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15 गुण, गोळाफेक 15 गुण, एकूण 50 गुण. महिला उमेदवारांसाठी आहे 800 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15 गुण, गोळाफेक 15 गुण, एकूण 50 गुणांसाठी शारीरिक चाचणी असणार आहे. इथं तृतीयपंथी उमेदवारांसाठी दिलेलं आहे. त्यानंतर आहे लेखी चाचणी. शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळविणारे उमेदवार संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1/10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलवण्यास पात्र असतील. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळविणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40% पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. लेखी परीक्षेसाठी 1/10 प्रमाणात उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटांचा असेल व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतील. मैदानी चाचणी पार पडल्यानंतर लेखी परीक्षा घेण्याचा दिनांक निश्चित करण्यात येईल. लेखी परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश असेल. यामध्ये असणार आहे अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण यांवर यामध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतर पोलीस शिपाई चालकसाठी वयोमर्यादा दिली आहे. वयोमर्यादा सर्व पदांसाठी जवळपास सारखीच आहे. शैक्षणिक पात्रता दिली आहे. शारीरिक पात्रता इथं वर बघितल्याप्रमाणेच आहे. शारीरिक चाचणी इथं दिली आहे. यामध्ये 2च इव्हेंट आहेत. एक 1600 मीटर धावणे 30 गुण आणि गोळाफेक 20 गुण, एकूण 50. महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे 30 गुण, गोळाफेक 20 गुण, एकूण 50. तृतीयपंथी उमेदवारांसाठी दिला आहे, खाली बघू शकता. त्यानंतर कौशल्य चाचणीमध्ये पुढील चाचण्यांचा समावेश असेल. यामध्ये हलके मोटर वाहन चालविण्याची चाचणी 25 गुण,
जीप प्रकारातील वाहन चालवण्याची चाचणी 25 गुण. त्यानंतर लेखी चाचणी, यामध्ये ड्रायव्हरसाठी आहे. लेखी चाचणीमध्ये खालील विषयांचा समावेश असेल. यामध्ये अंकगणित आहे, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण आणि मोटर वाहन चालविणे, वाहतुकीचे नियम यावरती पण यामध्ये प्रश्न येणार आहेत. त्यानंतर पोलीस शिपाई बँड्समॅन या ठिकाणी इथं जागा दिलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. इथं वयोमर्यादा वर दिल्याप्रमाणेच आहे. शैक्षणिक अर्हता दिली आहे यामध्ये. त्यानंतर शारीरिक पात्रता आहे. त्यानंतर शारीरिक चाचणी आहे. यामध्ये 1600 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 20 गुण पुरुष उमेदवारांसाठी. महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15 गुण. यामध्ये गोळाफेक आहे 15 गुण पुरुषांसाठी आणि महिलांसाठी पण गोळाफेक असणार आहे 15 गुणांसाठी. लेखी चाचणी, यामध्ये लेखी चाचणीसाठी आहे अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण. त्यानंतर सशस्त्र पोलीस शिपाई, कुठे कुठे जागा इथं दिलेल्या आहेत. वयोमर्यादा वर दिल्याप्रमाणेच आहे. शैक्षणिक अर्हता दिली आहे इथं. शारीरिक पात्रता आहे पुरुष उमेदवारांकरिता 168 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी. उंची 168 सेंटीमीटर. त्यानंतर छाती न फुगवता 79 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी व फुगवलेली छाती न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक 5 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावा. सूट दिली आहे यामध्ये, बघू शकता. अन्य अर्हता दिल्या आहेत. यामध्ये शारीरिक चाचणी आहे 5 किलोमीटर धावणे 50 गुण, 100 मीटर धावणे 25 गुण, गोळाफेक 25 गुण, एकूण 100. यामध्ये लेखी चाचणी आहे 100 गुणांची. यामध्ये विषय आहेत अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण. कारागृह पोलीस, यामध्ये या 4 ठिकाणी इथं वॅकन्सी दिल्या आहेत. वयोमर्यादा वर दिल्याप्रमाणेच आहे. शैक्षणिक अर्हता दिली आहे इथं. शारीरिक पात्रता आहे महिला उमेदवार, पुरुष उमेदवार. महिलांसाठी 155 सेंटीमीटरपेक्षा उंची कमी नसावी, पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर. शारीरिक चाचणी इथं दिली आहे. यामध्ये 1600 मीटर आहे, 100 मीटर गोळाफेक आहे. लेखी चाचणी आहे यामध्ये 100 गुणांची. यासाठी विषय अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण. पोलीस शिपाई चालक, बॅट्समन, राज्य राखीव पोलीस दलातील सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई या पदांकरिता सामाजिक व समांतर आरक्षणाच्या सूचना इथं सूचना दिलेल्या आहेत. आरक्षणाशी संबंधित खेळाडूंसाठी आरक्षण, जे महत्त्वाचं वाटेल ते तुम्ही बघू शकता. विशेष सूचना इथं दिलेल्या आहेत.
तर या व्हिडिओमध्ये आपण बघितले आहे पोलीस भरतीची संबंधित महत्त्वाच्या सूचना. यामध्ये कोणत्या जिल्ह्यासाठी कोणत्या पदासाठी किती जागा आहेत, कॅटेगरीनुसार किती जागा आहेत, या व्हिडिओमध्ये आपण घेतलं नाही. त्यासाठी आपण दुसरा व्हिडिओ पाहणार आहे. या व्हिडिओतली माहिती महत्त्वाची वाटली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.